नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा फंडामेंटल राईट्स आपण व्हिडिओ पार्ट 3 बघतोय। तर भाग 3 मध्ये जे मूलभूत अधिकार आहे त्याच्यातले आपण 3 सेक्शन बघणार आहोत आज। ते म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्क। ठीक आहे, तर शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये 2 कलम येतात, कलम 23 आणि कलम 24। तर कलम 23 मध्ये दिलेल्या माणसांचा व्यापार व वेठबिगारी यांची मनाई, या तसं आपण त्याला माणसांचा व्यापार इंग्लिशमध्ये म्हणतो ह्युमन ट्रॅफिकिंग, आणि वेठबिगारीला आपण म्हणतो बॉन्डेड लेबर। तर हे जे आपण इतिहास आपल्याला माहीत असेल की त्याच्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना किंवा मजुरांना कंपल्सरी सक्तीचे श्रम करायला लावायचे किंवा वेठबिगारी करायला लावायची। तर याविरुद्ध मूलभूत अधिकार मिळणं गरजेचं होतं। त्यामुळे संविधानकर्त्यांनी कलम 23 आर्टिकल 23 आपल्याला ॲडिशन इथे दिसते। तर त्याच्या विरुद्ध कोणी कोर्टात गेलं आणि म्हटलं की पब्लिक सर्व्हिससाठी पण पब्लिक सर्व्हिससाठी कोणाला बोलू नये असं स्टेटने जर केलं तर त्याला वेठबिगारी म्हणून संबोधलं जाऊ नये, यासाठी अपवाद म्हणून दिलेले कलम 23(2). यामध्ये सांगितलेलं आहे की कंपल्सरी सर्व्हिस फॉर द पब्लिक पर्पज, यासाठी लोकांना बोलवण्याचा अधिकार स्टेटला आहे। तर हा झाला अपवाद, याच्यावर PYQ येतो म्हणून मी याच्यावर हायलाईट करू इच्छितो। बाकी आपल्याला माहिती आहे कलम 23 काय आहे। त्यानंतर आपण कलम 24 कडे जाऊयात, शोषणापासून संरक्षणाचा हक्क। तर शोषणमध्ये याच्यामध्ये दिलं आहे की 14 वर्षाखालील बालकास धोक्याच्या कामावर खाणीमध्ये ठेवले जाणार नाही। तर इथे एक लक्षात घ्यायचं की धोक्याच्या ठिकाणी कोणाला 14 वर्षाखालील बालकास। तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड लेबर ॲक्ट 2016 यामध्ये दिलं आहे की 18 वर्षाखालील किंवा 14 वर्षाखाली कोणालाच कामावर ठेवू नये, आणि 14 ते 18 वर्ष वयोगटातील कोणालाही धोक्याच्या ठिकाणी कामावर घेऊ नये। तर हे एक सेग्रिगेशन म्हणजे एक फरक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर कलम 24चं तुम्हाला कळालं असेल की संविधानामध्ये दिलेलं फक्त की 14 वर्षाखालील बालकास धोक्याच्या ठिकाणी कामावर घेऊ नये। चलो, त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कलम 25, 26, 27 आणि 28 असे 4 कलम यामध्ये समावेश होतो। कलम 25 काय सांगतो आपण, 25, 26, 27, 28 25 काय सांगतो आपण बघूया। कॉन्सायन्स, प्रोफेस, प्रॅक्टिस आणि प्रोपगेट। कॉन्सायन्स म्हणजे काय की सतत विवेक बुद्धीने तुम्ही तुमच्या धर्माचे आचरण करायचं की नाही करायचं, की काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता, तुमची सतत विवेक बुद्धी वापरू शकता। त्यानंतर कोणता अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्यामध्ये, प्रोफेस करण्याचा, प्रकटीकरण, नंतर प्रॅक्टिस करण्याचा, तुम्ही काय आचरण करतात ते प्रॅक्टिस करण्याचा सुद्धा अधिकार आहे, आणि प्रोपगेट म्हणजे प्रचार प्रसार करण्याचा सुद्धा अधिकार आहे। पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात नमूद करता येते की कन्व्हर्जन म्हणजे जे धर्मांतर करण्याचा अधिकार या आर्टिकलमध्ये नाही। तर कलम 25चं लक्षात घ्यायचं आहे, कलम 25 काय सांगतो ते। त्यानंतर या बाबतीत संसद कायदा करू शकते, कशासाठी, जर सार्वजनिक सुव्यवस्था, आरोग्य आणि नैतिकता या गोष्टीवर जर बाधा येत असेल तर यासाठी कायदा करून संसद काही निर्बंध लावू शकते। सो कलम 25चं हे पूर्णपणे दिलेलं नाही। तर एवढं फक्त एक लक्षात ठेवायचं, कलम 25 हे व्यक्तिगत अधिकार आहे, म्हणजे एका व्यक्तीसाठी दिलेले अधिकार असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, त्यानंतर आपण बघूयात की याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की शीख लोक आहेत त्यांना कृपान बाळगण्याचं एक त्यांची एक हे असते, तो अधिकार त्यांना दिलेला आहे, कारण की ते कोणाला हानी करत नाही त्याच्यातून, एवढं फक्त स्टेटचं एक महत्त्व असतं, स्टेटचं काम असतं, तर तेवढं फक्त पाळलं जातं, पण त्यांना ते कॅरी करण्याचा अधिकार असतो। ठीक आहे, आपण पुढे बघूया। कलम 26 मध्ये धार्मिक संस्था उभारून व्यवहारांची व्यवस्था पाहणे। ठीक आहे, कलम 26 मध्ये हे दिलेले सामूहिक अधिकार आहे। सो धार्मिक संस्था ज्या असतात त्यांना स्वतःचा अधिकार आहेत, त्यांचे संस्था उभारायच्या, कारभार करायचा असे अधिकार त्यांना दिलेले आहेत। जसं की आपण रामकृष्ण मठ मिशन वगैरे बघतो, तर हे जे आहेत हे सामूहिक अधिकार कलम 26 मधून मिळतात। ठीक आहे, कलम 27 कडे जाऊयात। कलम 27 हा पूर्णपणे टॅक्स म्हणजे कर याच्यावर अवलंबून आहे। तर धर्मावरती कर लावता येणार नाही हे कलम 27 मध्ये दिलेलं आहे। त्यासाठी जर आता बघा सरकारी खर्च होतो कधी कधी धर्मासाठी, तर त्या धर्मासाठी खर्च होताना भेदभाव होऊ नये याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर लावू नये, याचा अर्थ शुल्क लावता येतो का, सुद्धा शुल्क लावता येतो, पण कर लावता येणार नाही। शुल्क म्हणजे कशा फीज असतात काही वेगवेगळ्या, त्या फीज लावण्याचा अधिकार सरकारला आहे, पण कर लावता येणार नाही। ठीक आहे, कलम 28 मध्ये बघूयात। कलम 28 दिले धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासनेपासून स्वातंत्र्य, म्हणजे यामध्ये दिलेले राज्याद्वारे चालवलेली संस्था असेल त्याला धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार नाही, तिथे धार्मिक शिक्षण देता येणार नाही।
कारण की एकाच पर्टिक्युलर याचं धर्माचं शिक्षण देणं आणि ती संस्था राज्याद्वारे चालवली जाते, तर तो राज्याचा फंड कुठं उपयोगी करायचा यावर पण काही निर्बंध आहेत. ठीक आहे. त्यानंतर अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या अधिकारांकडे बघूयात. तर अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी. तसं आपल्या संविधानामध्ये मायनॉरिटी डेफिनेशन दिलेली आहे का, तर असं स्टेटमेंट येतं पेपरला. MPSCच्या आयोगाने बऱ्याच वेळेस आपल्याला विचारलेलं आहे की अल्पसंख्याकांचे डेफिनेशन संविधानात दिलेली आहे, पण ते काय खरं नाही. संविधानामध्ये ते अल्पसंख्याकांची डेफिनेशन नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये जे अल्पसंख्याक मानलेले आहेत ते कोणते मानलेले आहेत, फक्त भाषा आणि कोणत्या आधारावर मानलेले आहेत आपण, भाषा आधारावर आणि धर्म या आधारावर मानलेले आहे. ठीक आहे. तर कलम 29 बघूयात. प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. हे कोण झाले, इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. याच्यामध्ये अधिकार शब्द दिसतोय का कुठं, तर याच्यावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या की मायनॉरिटीजचा अधिकार हे कुठे कलम 30 मध्ये. तर याच्यावर PYQ आहे. तर कलम 30 आणि 29 मधला फरक आपल्याला माहित पाहिजे. तर इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज म्हणजे काय, की एखादा जर गट आहे, समजा एखाद्या एरियामध्ये काही धर्माचे किंवा काही भाषेचे मायनॉरिटीज गट होत असेल, तर त्यांना त्या ठिकाणी आपले सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार स्वातंत्र्य जपण्यासाठी काही अधिकार दिलेले आहेत. ते कलम 29 अंतर्गत दिलेले. आणि कलम 30 काय सांगतो की मायनॉरिटीजचा अधिकार आहे कोणता, की जो शिक्षण संस्था स्थापन करायचा, त्यांचे जे लँग्वेज असेल किंवा त्यांचे जे धर्माचे हे असेल, धर्माच्या ज्या गोष्टी असतील, तर त्यासाठी शिक्षण देण्यासाठी ते शिक्षण संस्था स्थापन करू शकतात आणि त्यांचं प्रशासन पण ते हँडल करू शकतात. तर हे अल्पसंख्याकांचं स्वातंत्र्य आपण बघितलेलं आहे. तर यामध्ये एक कलम जे 29 होतं ते फक्त नागरिक गटांना होतं आणि कलम 30 जे होतं ते केवळ अल्पसंख्याकांना होतं. तर यापुढे आपण उर्वरित मूलभूत अधिकार बघूयात. धन्यवाद.